नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि प्राइम टाइम बुलेटिन मध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून आरोप प्रत्यारोपांची. पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुकीचं वातावरणामध्ये आता तापायला सुरुवात झालेली आहे. टीका टिप्पणी व्हायला सुरुवात झाली आहे. मुख्य म्हणजे महायुतीमधील नेतेच एकमेकांवर टीका करतायत. अजित पवारांनी भाजपवर पहिलाच कडा प्रहार केला. भाजपची राक्षसी भूक शहरातली परिस्थिती बिघडवत असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली आहे आणि यावरून निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी सामना अधिक तीव्र होणार असं बोललं जाऊ लागलंय. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी नाव न घेता महेश लांडगेंवर टीका केल्याची चर्चा आहे. तर अजित पवार नेमकं काय म्हणाले, कोणत्या शब्दात त्यांनी टीका केली, पाहूया. पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे. राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये. त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि या भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे. शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघडवलेली आहे. मला हे बघवत नाही. आम्हाला ना भय ना भ्रष्टाचार म्हणून सत्तेत आलेल्या स्थानिक लोकांनी शहरात संपूर्ण निधीचं आणि महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचं वातावरण तयार केलेलं आहे. शहरातील अल्पसंख्याक उमेदवाराला दमदाची पैशाचा आम्ही दाखवून त्यामध्ये प्रकार या ठिकाणी सुरू आहेत. अशाही बातम्या येत आहेत. लोकशाही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. जनतेने नोंद घेऊन अशा प्रवृत्तीच्या लोकांना खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे. यामध्ये आमच्या हातामध्ये महानगरपालिकेची सूत्र गेले 9 वर्ष नाहीये. त्यामुळं तिथं दहशत वाढली. हे साधं सरळ गणित आहे.